नमस्कार मित्रांनो, मी अलकनंदा दुर्गे आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत करीत आहे, वंदन करीत आहे, अभिनंदन करीत आहे. आपण इथे ऐकणार आहोत श्रीमद वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 70. इथे आज जे आहे ते इक्ष्वाकू वंशाचा परिचय देण्यात येत आहे. तर तुम्ही सगळेजण ऐका. सकाळी महर्षी बरोबर यज्ञकर्म आटोपून वाक्यज्ञ जनक राजा शतानंद पुरोहिताला म्हणाला, ब्राह्मण, माझा कुशध्वज नावाचा महान तेजस्वी, पराक्रमी आणि धर्मपरायण भाऊ आहे. तो इक्षुमती नदीचे पाणी पिऊन साकायशा नावाच्या नगरीत राहतो. इक्षुमती नदीच्या किनाऱ्यावर असलेली ती नगरी पराकोटाने वेष्टित आहे. ती पुण्यमयी नगरी पुष्पक विमानाप्रमाणे सुंदर आहे. तो माझ्या यज्ञाचे रक्षण करणारा आहे असे मी समजतो. त्याला भेटण्याची माझी इच्छा आहे. येथे होणाऱ्या सोहळ्याचा आनंदाचा माझ्याबरोबर तो सुद्धा उपभोग घेईल. जनक राजाने असे म्हटले तेव्हा काही धैर्यवान पुरुष शतानंदाच्या जवळ आले. जनक राजाच्या आज्ञेप्रमाणे ते दूत जलद जाणाऱ्या घोड्यावर स्वार होऊन पुरुषसिंह कुशध्वजाला आणण्याकरता गेले. त्यावेळेस इंद्राच्या आज्ञेने भगवान विष्णूलाच आणण्याकरता दूत जात आहे असे वाटत होते. त्या दूतांनी साकायशा नगरीत जाऊन कुशध्वजाची भेट घेतली व त्याला मिथिलेची हकीकत व जनक राजाचा विचार सांगितला. अत्यंत वेगाने आलेल्या त्या दूताकडून मिथिलेची हकीकत ऐकून कुशध्वज राजा जनक राजाच्या आज्ञाप्रमाणे मिथिलेला आला. तेथे येऊन त्याने धर्मवत्सल महात्मा जनकाचे दर्शन घेतले. नंतर शतानंदांना व अत्यंत धर्मपरायण असलेल्या जनकाला नमस्कार करून कुशध्वज राजोचित श्रेष्ठ आणि दिव्य आसनावर बसले. सिंहासनावर बसलेल्या त्या दोन अमित तेजस्वी वीरबंधूंनी मंत्री प्रवर सुदामन ह्यांना बोलवून घेतले आणि म्हणाले, मंत्रीवर, तुम्ही लवकर अमित तेजस्वी इक्ष्वाकू कुलभूषण दशरथ महाराजाकडे जा आणि त्या अजिंक्य महाराजांना त्यांच्या पुत्रासह व मंत्रीगणासह येथे घेऊन या. सुदामन रघुकुलाची कीर्ती वाढवणाऱ्या दशरथ राजाकडे गेले. राजाला पाहून त्याला अभिवादन करून सुदामन म्हणाले, वीर अयोध्यापते, मिथिलाधिपती विदेहराज जनकांना उपाध्यायासह व पुरोहितासह आपले दर्शन घेण्याची इच्छा आहे. मंत्रीवर सुदामनाचा निरोप घेऊन दशरथ राजा ऋषीगणासह आणि बांधवांसह मिथिलेला गेले. मंत्री, उपाध्याय, बांधव ह्यांच्यासह तेथे जाऊन बोलण्यात कुशल असलेले दशरथ राजा विदेहराज जनकाला म्हणाले, महाराज, आपणाला हे माहीतच असेल की भगवान वशिष्ठ ऋषी इक्ष्वाकू कुळाची देवता आहे. आमच्या सर्व कार्यामध्ये त्यांच्या आज्ञेचे पालन केले जाते. सर्व महर्षीसह विश्वामित्रांची जर संमती असेल तर धर्मात्मा वशिष्ठ माझ्या कुलपरंपरेचा परिचय करून देतील. दशरथ राजाने बोलणे थांबवल्यानंतर वाकज्ञ भगवान वशिष्ठ ऋषी, विदेहराज जनक व त्यांचे पुरोहित
ह्यांना म्हणाले, ब्रह्मदेवाची उत्पत्ती अव्यक्त आहे. ते स्वयंभू, नित्य, शाश्वत आणि अव्यक्त आहे. त्यांच्यापासून मारीच झाला. हा सर्ग इथेच संपत आहे. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या भागात. जर तुम्हाला हा सर्ग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा जय श्रीराम. जय श्रीराम. धन्यवाद.